कितीही जुन्या टाचाला पडलेल्या भेगा रात्रीत भरून येतील असा एक पॉवरफुल घरगुती देसी उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामध्ये की घरातीलच वस्तू वापरून अशा प्रकारे टाचाला पडलेल्या भेगा पूर्णपणे नाहीशा होऊ शकतात। बघू शकता याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे। मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे म्हणून तुम्हाला शेअर करत आहे। फक्त असा पूर्ण 100% रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एकही स्टेप मिस केली तर म्हणावा तसा रिझल्ट मिळणार नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अगदी हा नैसर्गिक घरगुती उपाय आहे। एकही रुपया खर्च होणार नाही आणि याला रोज रोज बनवायची अजिबात गरज नाही। एकदा बनवून ठेवा आणि याचा रिझल्ट घ्या। चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। तर बघा इथे मी कडुलिंबाची काही पानं घेतलेली आहेत, जी की आपल्या घराच्या आजूबाजूला अगदी सहज आपल्याला फ्रीमध्ये मिळतात आणि ही पानं स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची, कारण की यावरती धूळ बसलेली असते, त्यामुळे याला स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर इथे बघा ही पानं जी आहेत ना तर ती अशी मी त्याच्या काड्या काढून वेगळी केलेली आहेत। त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे खलबत्ता। तर खलबत्ता घेऊन ही पानं आपल्याला जी आहेत ना ती थोडीशी कुटून यामध्ये घ्यायची आहेत। थोडंसं ओबडधोबड जरी याला कुटलं, बारीक केलं तरी चालतं, किंवा कात्रीने किंवा चाकूने याला थोडं बारीक असं चिरल्यासारखं जरी केलं ना तरी काहीच हरकत नाही। फक्त आपल्याला इथे हे जे पानं आहेत ना याला थोडंसं असं बारीक करायचं आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर बघा आता ना इथे जे पानं आहेत ना कडुलिंबाची, जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे, याचे औषधी असे भरपूर फायदे आहेत आणि आपण बऱ्याच वेळा काही जे घरगुती उपाय असतात त्यावर लक्ष न देता पेन किलर खातो, गोळ्या औषधं खातो, जे की शरीराला नुकसान करू शकतात। पण हा उपाय करून बघा। खास माझ्या आजोबांनी मला हा सांगितलेला आहे। खूप जुना उपाय आहे। तुम्ही देखील तुमच्या आजी आजोबांना विचारलं तर ते देखील तुम्हाला सांगतील की खरंच याने फायदा होतो। तर आता बघा हे थोडं असं मी कडुलिंबाची पानं बारीक करून घेतली। याला तुम्ही ना थोडं कमी जास्त जरी घेतलं तुमच्यानुसार तरी चालतं। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कढई आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल। तेल बघा इथे तुम्ही एरंडीचं तेल वापरू शकता, मोहरीचं तेल वापरू शकता, तिळाचं तेल वापरू शकता, किंवा तुमच्याकडे घरामध्ये असलेलं खोबरेल तेल देखील तुम्हाला वापरता येईल। पण खोबरेल तेल वापरत असाल तर एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ती कोणती ती आपण पुढे सांगणारच आहोत। तर या 2-3 तेलापैकी एक तेल आपल्याला इथे घ्यायचं आहे। साधारण अर्धा कप तेल मी घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूर। कापूर बघा इथे 2-3 वड्या ज्या आहेत ना त्या मी पावडर करून अगोदरच ठेवलेल्या आहेत, त्या मी घेतलेल्या आहेत। कापूरची 1-2 वडी का होईना घ्यायची, त्याला बारीक करून या तेलामध्ये टाकायचं। त्यानंतर बघा इथे आपल्याला लागणार आहेत काळे मिरे। काळे मिरे इथे आपल्याला नक्की वापरायचे आहेत। मसाल्यामध्ये आपल्या घरी असतातच, त्यामुळे वेगळं असं काही तुम्हाला याला घ्यायची गरज पडणार नाही। इथे आपल्याला 10-15 काळे मिरे घ्यायचे आहेत। अर्धा कप जे आपण घेतलेलं आहे तेल, त्यासाठी हे काळे मिरे मी सांगत आहे। बाकी तुम्ही तेल कमी जास्त केलं ना त्यानुसार वस्तू देखील कमी जास्त करा। आता काळे मिरे बघा मी खलबत्त्यामध्ये कुटून पावडर करून या तेलामध्ये टाकलेले आहेत। तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला त्यासाठी सॉरी। फक्त याला खलबत्त्यामध्ये कुटायचं, बारीक करायचं पावडर आणि ते आपल्याला टाकायचं तेलामध्ये। त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे अद्रक। अद्रकचा एक छोटासा तुकडा मी घेतलेला आहे, त्याला खलबत्त्यामध्ये आपल्याला कुटून थोडंसं बारीक करायचं आहे, त्याची पेस्ट करायची आहे। बाकी तुम्ही अद्रक इथे खिसून जरी घेतली तरी चालतं। आणि ही जी पेस्ट आहे ना तर ही बघा साधारण 1 चमचाभर पेस्ट आपल्याला इथे लागणार आहे। तेलानुसार कमी जास्त इथे आपल्याला या वस्तू करायच्या आहेत। त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे लसूण, जो की आपल्या घरामध्ये सहज मिळतो आणि या सर्व गोष्टी तुम्ही बघत असाल अगदी घरात सहज मिळणाऱ्या आहेत। आणि याची तासीर जी आहे ना त्या गरम तासीरच्या या सगळ्या वस्तू आहेत, ज्याचा की रिझल्ट खूप चांगला येतो। हे बनवत नसतानाच तुमच्या लक्षात येईल की खरंच याचा भरपूर फायदा होणार आहे। आणि लसूणच्या 4-5 कळ्या घ्यायच्या सोलून किंवा त्याच्या पाचोळ्या सगट, आणि त्याची देखील आपल्याला पेस्ट करायची आहे। तर लसूणची पेस्ट मी अगोदरच करून ठेवली होती। तर लसूण अद्रकची पेस्ट आपल्याला इथे लागणार आहे, जी की तुम्ही आता बघू शकता 1 चमचाभर एवढी मी घेतलेली आहे। त्यानंतर आता हे काळे मिरे टाकलेलं आणि कापूर टाकलेलं तेल आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे। याला थोडंसं गरम करून घ्यायचं। यामध्ये चांगलं अशा प्रकारे थोडं गरम झालं की त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत लसूण अद्रकची पेस्ट, जी की टाकून आपल्याला चांगलं याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, गरम करायचं आहे। लगेचच बाकी इतर वस्तू टाकायच्या नाहीत, एक एक करत स्टेप पुढे जायचं आहे। आता बघा हे थोडं असं गरम झालं की यामध्ये आपण टाकणार आहोत
जो आपण कडुलिंबाचा पाला तयार केला होता तो, आणि ते टाकल्यानंतर चांगलं याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे जे तेल आहे ना, तर हे तेल आपल्याला जसं यामध्ये टाकलेल्या वस्तू ज्या आहेत ना त्या थोड्याशा अशा काळसर होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत गरम करायचं आहे। म्हणजे योग्य टेम्परेचरवरती हे गरम झालं की तेल देखील खराब होत नाही आणि परफेक्ट असं हे तयार होतं। तर बघू शकता चांगलाच यामधून धूर निघत आहे। तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर तेलाचा कलरही तुम्ही बघू शकता चांगलाच बदललेला आहे आणि वास देखील याचा खूप चांगला येतो, अजिबात उग्र वास येत नाही। आता इथे यानंतर मी याला थोडंसं थंड होण्यासाठी असं साईडला करून ठेवणार आहे, जेणेकरून पूर्ण तेल आपल्याला यामधून काढता येईल। आणि त्यासोबतच यामध्ये राहिलेला चोथा, यामधील ज्या वस्तू आहेत मोठ्या मोठ्या त्या फेकून द्यायच्या नाहीत, त्याचा देखील कसा वापर करता येईल मी तुम्हाला दाखवते। त्यानंतर आपण याला गाळून घेऊयात। आणि तुम्ही जर इथे कोकोनट ऑइल वापरत असाल, खोबरेल तेल, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते तेल, खोबरेल तेल जे आहे ते थंड असतं। तर हे यामध्ये तुम्ही ते बनवू शकता, पण प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्हाला हे वापरायचं असेल त्यावेळेस तुम्हाला ते तेल कोमट करून वापरावं लागेल, याची काळजी घ्या। बाकी इतर तेल वापरत असाल तर कोमट करून वापरायची गरज नाही, वापरायचं असेल वापरू शकता पण गरज नाही। खोबरेल तेल वापरत असाल तर प्रत्येक वेळी कोमट करूनच वापरावं लागेल, तेव्हाच याचा रिझल्ट येईल। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला कधी कुठे कसं वापरायचं, जेव्हा याचा 100% आपल्याला रिझल्ट मिळेल। तर त्यासाठी बघा या टाचा अगोदर तुम्ही बघितल्या किती जास्त यावरती भेगा होत्या आणि या लाईन बघा कशा या टाचाच्या भेगा भरून आलेल्या आहेत आणि हे शक्य झालेलं आहे या तेलामुळे। या तेलाचा मी कशा प्रकारे वापर केला जेणेकरून एवढा चांगला रिझल्ट आला ते बघा। हे तेल जे आहे ना तर दिवसातून एक वेळा का होईना आपल्याला लावायचं आहे, रात्री झोपण्या अगोदर लावलं तर खूप चांगलं। आणि टाचाला भेगा असतील, खूप जास्त खराब झालेल्या असतील टाचा, तर पाय स्वच्छ करूनच हे तेल लावा, कारण की त्यामध्ये धूळ बसलेली असते, त्यावरती काही जरी लावलं तरी फायदा होत नाही। थोडं कोमट पाणी करून त्यामध्ये मीठ टाकून पाय सोडून बसा 10 मिनिट, पाय स्वच्छ होतील, निर्जंतुक होतील। त्यानंतर हे तेल लावा, तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल। आणि त्यानंतर धुळीमध्ये जाऊ नका। बाकी तुम्हाला जर इकडे तिकडे जायचं असेल, जर तुम्ही दिवसा लावत असाल तर सॉक्स, शूज घाला, बाकी रात्री लावलं तेल तर अजूनच चांगलं। त्यासोबतच बघा तुम्हाला याला गुडघेदुखी, पायदुखी, टाचदुखीसाठी देखील या तेलाचा वापर करता येईल। तेलाने तुम्हाला सूज गुडघ्यावरील कमी करता येईल, दुखणं कमी होईल, आराम वाटेल, हातापायच्या नसा मोकळ्या होतील। आणि त्यासोबतच बघा यामध्ये निघालेला जो चोथा आहे, मोठ्या मोठ्या वस्तू आहेत त्यामध्ये देखील भरपूर तेल आहे। तर एखादं पान घ्यायचं, तुम्ही खायचं पान देखील इथे वापरू शकता, किंवा थोडा कापूस घेतला तरी चालतं, किंवा कणिक जरी घेतली तरी चालतं। आणि त्यावरती आपल्याला हे गरम गरमच असताना वापरायचं आहे, थंड झाल्यावर हे लावल्यानंतर काही फायदा होत नाही। खूप जास्त टाचाला भेगा असतील ना तर अशा प्रकारे तुम्ही त्याला बांधून ठेवा रात्रभरासाठी, आणि पाय स्वच्छ करूनच हे करायचं आहे, बांधून ठेवा म्हणजे यामध्ये हे व्यवस्थित असं मुरल्या जातं, व्यवस्थित बसतं। आणि त्यानंतर सकाळी फक्त काढून टाकायचं। इतर वेळी फक्त तुम्ही तेल लावा, पहिल्या दिवशीपासूनच टाचा मऊ होतात, हळूहळू टाचाच्या भेगा भरून यायला लागतात, खूप छान आराम वाटतो। नक्की करून बघा, अगदी 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल। आणि या संबंधित काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच त्याचे उत्तरं देईल। व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। आणि बघू शकता अगोदर आणि आतामध्ये किती जास्त फरक जाणवत आहे।